सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशमधील बागांची आठवण होते. मात्र तुम्ही ही सध्या महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या पाचगणी येथील खिनगर गावातील सफरचंदाची बाग पाहताय. उच्च शिक्षित असलेल्या अनिल दुधाने यांनी स्ट्रॉबेरी बरोबर सफरचंदाची लागवडीचा प्रयोग हा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. सफरचंदाची लागवड करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधून सफरचंदाच्या 4 जातींची 20 रोपे मागवल्यानंतर हा प्रयोग त्यांना यशस्वी करता आला आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती प्रगतशील शेतकरी अनिल दुधाने यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव श्री अनिल किसन दुधाने, मुक्काम पोस्ट खिंगर, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. सध्या मी पुणे येथे वास्तव्यास असून माझं शिक्षण हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत झालेले आहे. माझ्या मूळ गावी खिंगर या ठिकाणी माझी एकूण 11 एकर शेती आहे. ह्या 11 एकर शेतीमध्ये 9 एकर बागायत क्षेत्र तर 2 एकर हे जिरायत क्षेत्र आहे. ह्या 9 एकर बागायत क्षेत्रामध्ये साधारणतः आम्ही स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, गुजबेरी, ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट आणि सर्व प्रकारचा भाजीपाला अशी नगदी पिकं आम्ही घेत असतो. याचबरोबर पाचगणीच्या परिसरामध्ये बहुतांशी शेतकरी हे स्ट्रॉबेरीचं पीक घेतात. त्याचं कारण की स्ट्रॉबेरी पिकासाठी असणारे 4 ते 5 महिन्याचं थंड वातावरण हे आमच्या भागात असल्यामुळे त्या ठिकाणी बहुतांश शेतकरी हे स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतात आणि त्या आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करून त्या ठिकाणी स्वतःची अर्थव्यवस्था ते त्या ठिकाणी चालवत असतात. तर सफरचंद या पिकासाठी साधारणतः 4 ते 5 महिन्याचं थंड वातावरण लागतं आणि हेच वातावरण आमच्या परिसरामध्ये असल्यामुळे आम्ही सफरचंद या शेतीचा प्रयोग करायचा असं ठरवलं. यासाठी मी हिमाचल प्रदेशवरून 4 जातीची, त्याच्यामध्ये अंबोरी, सोनोरी, रेड डिलिशियस आणि हार्मोन 99 अशा 4 जातीची एकूण 20 रोपं कलम स्वरूपात मागून घेतली. नंतर मग हे कलम जे आहेत हे कलम आम्ही 2x2च्या खड्ड्यामध्ये त्याची थोडंसं शेणखत टाकून त्याची आम्ही लागवड केली आणि साधारणतः 1 वर्षामध्ये त्याची उंची 4 ते 5 फुटापर्यंत केली. नंतर त्याचं आम्ही कटिंग केलं. नंतर दुसऱ्या वर्षी त्याची उंची साधारणतः 10 फुटापर्यंत केली. नंतर मग आम्ही 10 फुटापर्यंत गेल्याच्या नंतर त्याला ह्या वर्षी मात्र फुले लागली आणि साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचं रूपांतर फळामध्ये झालेलं आहे. सध्या हार्मोन 99 ह्या जातीच्या झाडांना सध्या आपल्याकडे 20 एक फळं लागलेली आहेत आणि ह्या फळांचा आकार, त्याच्यानंतर त्याची रंगसंगती, त्याच्यानंतर त्याची चव, गोडी ही साधारणतः हिमाचल प्रदेशमध्ये जे सफरचंद पिकतं त्याचप्रमाणे असल्यामुळे त्याचा आकार देखील एकसारखाच आहे. त्यामुळे हा प्रयोग सध्या आमच्या खिंगर या गावी यशस्वी झालेला आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की आपल्या पाचगणीच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या सफरचंदाच्या झाडाची लागवड करावी. त्याच्यानंतर सफरचंद लागवड करून त्यापासून उत्पन्न आपण 100% घेऊ शकतो आणि अशा प्रकारच्या सफरचंदाच्या झाडावर लागवड केल्याच्या नंतर नक्कीच तेथील स्थानिक शेतकरी या स्ट्रॉबेरी पिकाबरोबर तेथील स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सफरचंद शेतीचा प्रयोग करतील आणि त्याच्यापासून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाचा नक्कीच त्या ठिकाणी हे करतील. धन्यवाद. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.